नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रात स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. बेळगावलाही मुसळधार पावसानं झोडपलंय. पावसामुळे बेळगाव गोवा मार्ग बंद झालाय, तर चोरला घाटातला पर्यायी रस्ता देखील वाहून गेलाय. कुसुमाळी गावाजवळ ही घटना घडली असून 8 ते 10 दिवस हा मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. तर बेळगावलाही आता मुसळधार पावसानं झोडपलंय. या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, मुसळधार पावसाने झोडपल्यामुळे हे रस्ते देखील बंद करण्यात आले, पूल देखील वाहून गेलाय, काय अधिकची माहिती? प्रियंका, बेळगावमध्ये सुद्धा काल रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि यामुळे कुसुमळी गावातल्या ठिकाणी जो चोरला घाटाला कनेक्ट होणारा रोड आहे त्या रोडचं काम सुरू असताना त्याला पर्यायी रस्ता उभारण्यात आला होता. हा पर्यायी रस्ता या पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे हा मार्ग आता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेला आहे. एकूणच पाहायला गेलं तर या ठिकाणी पर्यायी ब्रिज उभारण्याचं काम सुरू होतं आणि त्यासाठी आहे तो रस्ता पर्यायी उभारण्यात आला होता. मात्र हाच रस्ता वाहून गेल्यामुळे या मार्गावरची वाहतूक आहे ती आता पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. ती बंद करण्यात आलेली. साधारण 15 ते 20 दिवस आहे ते हा रस्ता दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाला लागणार आहे. त्यामुळे इतके दिवस वाहतूक आहे ती बंद राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाने सगळ्या वाहतूक वाहनधारकांना आणि नागरिकांना या संदर्भातलं आवाहन केलेलं की या रस्त्याऐवजी पर्यायी रस्त्याचा वापर करावा. मात्र एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा मोठ्या प्रमाणात हाहाकार आहे तो बेळगाव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय. त्यामुळे रस्ता सुद्धा आता वाहून गेल्याचं दिसून येते. प्रियंका, धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.